रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज मी तुमच्या सगळ्या आग्रहास्तव किंवा चांगलं वाटला फ्लॅट किंवा जे आपले फ्लॅट ज्यांचं आहे ते ओळखीचे असल्या कारणानं आज मुलुंड लोकेशनला आलो आहे. आणि मुलुंड लोकेशनला जर तुम्ही बघितलं तर आपल्या घरामधनं महाकवी कालिदास नाट्य मंदिर दिसते, त्याच्याच बाजूला एक स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे, इंदिरा गांधी स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे. अशा ठिकाणी आणि त्याच्याच अपोजिटला जर आपण आलो तर एक जवळजवळ ग्राउंड प्लस 17 माळ्याची बिल्डिंग आहे आणि तिथेच आपल्याकडे एक 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट मी तुम्हाला सांगितला त्याप्रमाणे जवळजवळ 1000 कार्पेट, 1 कार पार्किंग. आणि जर ह्या फ्लॅटमधनं जर तुमचा व्ह्यू बघितला तर एक नंबर व्ह्यू आहे, कारण समोर जर बघितलं तर ओबराय दिसते, रुनवाल दिसते, कल्पतरू वगैरे ह्या सगळ्या बिल्डिंग्स लांब आहेत. पण सगळ्यात चांगलं जे नॅशनल पार्क आहे त्या नॅशनल पार्कचा व्ह्यू असणारा आणि मुलुंड स्टेशनपासून साधारणतः 5 मिनिटावरती असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा व्ह्यू जर तुम्ही बघितला तर इकडे स्पोर्ट कॉम्प्लेक्सचा व्ह्यू, महाकवी कालिदास नाट्य मंदिरचा व्ह्यू, समोर जर बघितलं तर हे बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं स्पोर्ट्सचं परत खेळाच्या ग्राउंडचं रिझर्वेशन असणारा हा प्लॉट आहे. त्याच्यामुळे जो व्ह्यू आहे तो असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुमच्या ह्या फ्लॅटमध्ये बाकी आहेचे आहे तसाचे तसा नक्की राहू शकतो. आणि विशेष म्हणजे बस डेपो पण तर तुम्ही बघितला तर तुम्हाला समोर तुमच्या घरातनं बस डेपोचा सुद्धा मुलुंड बस डेपोचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपर दिसतो. घरामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर अशी तुम्हाला बाल्कनी एक दिल्या गेलेली आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर फ्लॅट पण तसा बघितला तर खूप मोठा नक्की आहे, कारण की फ्लॅट ज्यावेळेला आपण हा तुमचा सगळ्यात पद्धतशीर चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल मिळतो आणि हॉलच्या बाहेर जाताना हा साऊथ फेसिंगचा फ्लॅट आहे. आणि घराच्या बाहेर आल्यानंतर मात्र तुम्ही जर बघितलं तर 1 आणि 2 अशा टोटल 2 लिफ्ट तुम्हाला मिळणार आहेत. खाली बघितलं तर पार्किंग जिम वगैरे खाली मिळणार आहे. वरती टॉप फ्लोअर पण आहे, त्याच्यावरती पण तुम्हाला ॲम्युनिटीज मिळणार आहेत. विशेष म्हणजे ह्या घरामध्ये जर तुम्ही बघितलं किंवा ह्या बिल्डिंगमध्ये जर तुम्ही बघितलं 2 लिफ्ट आणि 2 घरं, म्हणजे अशी पद्धत आहे, 2च लिफ्ट आहेत आणि 2च घरं आहेत. त्याच्यामुळं खूप सारा विषय नाही आहे. रेडी टू मूव्ह विथ OCCC असणारा हा खरं तर फ्लॅट असणार आहे. आणि हा जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हा 3 BHKचा हॉल मोठा नक्की मिळतो. आणि त्याचं जर तुम्ही बघितलं येऊन सगळं तर घरामध्ये उजेड म्हणा, वारं म्हणा, हे चांगलं आणि पद्धतशीर नक्की असणार आहे. व्ह्यू बाकी या अप्रतिमाने एक नंबर आहे, कारण की समोर तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं हे डोंगर आणि हे सगळं तुम्हाला ॲम्युनिटीज वगैरे पद्धतशीर दिसतात. तुम्हाला ॲम्युनिटीची गरज नाही, कारण बघा इथे तुम्ही आता हे स्विमिंग पूल आता सध्या काम चाललेलं आहे, सिटिंग वगैरे हे सगळं स्पोर्ट कॉम्प्लेक्स असल्यामुळे तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी इथेच मिळतात. आणि ज्यावेळेला तुम्ही लेआउट जर बघितलं तर पलीकडल्या साईडला गेलं तर किचन आणि 2 बेडरूम असणार आहेत. आणि इकडल्या साईडला जर आपण आलो तर इथे मात्र तुम्ही ज्यावेळेला हॉलच्या ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला इकडे आल्यानंतर ते एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि मोठं आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही इकडे पण तुम्हाला जागा ड्राय बाल्कनीसाठी ऑलरेडी मिळणार आहे. हा आपल्याला फायनल करून मिळेल की फ्लॅट तसं त्याचं काही टेन्शन घ्यायची आपल्याला गरज नाही. नंतर जर वॉशरूमच्या जर अपोजिटला आपण आलो तर इथे बाकी खूप मोठा प्रशस्त आणि चांगला तुम्हाला बेडरूम मिळतो, जो कम्प्लिटली क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला मिळणार आहे. इकडनं हवा येणार आहे आणि परत सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडनं पण व्ह्यू ह्या बेडरूमला पण सुंदर आणि चांगला असा व्ह्यू मिळणार आहे, जिथे तुम्ही नॅशनल पार्क तुमच्या घरामधनं एकदम नीट अँड क्लीन आणि एकदम पद्धतशीरपणे दिसते. भविष्यात तुम्हाला इथे ब्लॉक काही नाही आहे मात्र. आणि नंतर जर त्याच्या अपोजिटला जर बघितलं तर इथे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथे पण दिले गेलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात पण तुम्हाला खूप सुंदर आणि चांगलं हे वॉशरूम सजवलेला आहे. अशा पद्धतीचा तुमचा हा 1 बेडरूम होता. आता ह्या 1 बेडरूममधनं ज्या वेळेला आपण पुढे जाणार आहोत तुमचं हे कॉमन वॉशरूम होतं आणि हा सगळा संपला, इकडला जर पार्ट संपला तर आपण तिकडे पुढे जातो आहे. पुढे गेल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पुढे जाणार आहात त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला इथे मस्त आणि चांगल्या पद्धतीचं एक किचन मिळतं, जिथे तुम्ही इथे एका साईडला सगळं इथं बघा 2 ठिकाणी 2 जागा म्हणजे 2 फ्रीज बसू शकतात. आधी 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे. गॅसची पाईपलाईन तुमच्या घरामध्ये ऑलरेडी आलेली आहे. आणि नंतर तुम्हाला इथे परत एक खूप मोठी अशी ड्राय बाल्कनी दिली गेलेली आहे किचनमध्ये, जिथे तुम्ही तुमचे कपडे वाळवत घालणं म्हणा किंवा तुम्ही इकडनं जरी किचनच्या ड्राय बाल्कनी ते बघितलं खाली रोड दिसतो. इकडे पण तुम्ही जर बघितलं दूरपर्यंत तुम्हाला ब्लॉक काहीच नाही आहे. ब्लॉक बिल्डिंग्स आहेत पण थोडं लांब आहेत, पण तुमच्या वैयक्तिक इथं काय ब्लॉक दिसत नाही आहे. जे लोक मुलुंडला घर बघतायत, जे मुलुंड स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती घर बघतायत, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे, जो
आपल्या जवळच्या माणसांचं आहे, किंमतही चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्याच्यात पण आपण निगोशिएबल करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळेला सेकंड बेडरूमला येतो, हे सेकंड बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की खूप चांगली आणि पद्धतशीर साईज नक्की आहे. ही पश्चिमेला खिडकी असल्याकारणानं तुम्हाला इकडनं वारं संध्याकाळचं आणि ऊन, आत्ताच तुम्ही बघताय आत्ता संध्या 3 वाजले तरी तुम्हाला घरामध्ये तुमच्या ऊन बाकी पद्धतशीर येते. आणि याचा जरी व्ह्यू बघितलं तर हा पण तुम्ही थोडं वाकून बघितलं तुम्हाला इकडनं पण ह्या जे जंगल नॅशनल पार्क दिसतं, अधिक इकडे ह्या साईडला जर बघितलं तर इकडे पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू बाकी तुम्हाला नक्की मिळतो. ह्या बेडरूमची साईज पण तशी बघितली तर मोठी आणि चांगली आहे. नंतर जर इकडे आलो तर इथे परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला दिले गेलेलं आहे, जे खरोखर मोठं आणि चांगलं असणार आहे. आणि नवा कोरा आणि अनटच असणारी प्रॉपर्टी बाकी तुम्हाला इथेही मिळणार आहे, ज्याच्यात एकही वापर केला नाही. प्राईस पण असेल तर इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग ते सगळे ह्या प्राईजमध्ये नक्की इन्क्लूड असणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं बेडरूम आहे ह्या फ्लॅटमध्ये. तुम्हाला बघितलं तर तुम्हाला असं नक्की हे आहे की तुम्ही फ्लॅटमध्ये जवळजवळ 4 बाथरूम्स आहेत, एक कॉमन आहे आणि सगळ्या बेडरूम्सला जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांना वॉशरूम प्रॉपर दिले गेलेलं आहे. नंतर हा बेडरूम जर बघितलं तर हा बेडरूमची साईज पण खूप मोठी, खूप चांगली आणि मस्तपैकी आहे. आणि याच्यातनं जर तुम्ही क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत आपल्याला एक खिडकी दिली गेलेली आहे, जिथनं तुम्हाला हे मुलुंडचं शहर, आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंग्स किंवा सगळ्या गोष्टी जर दूरवरपर्यंत बघितलं तर मुंबई, नाशिक रोडही तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी प्रॉपरली नीटनेटका दिसतो. नंतर जर तुम्ही ह्या बेडरूममधनं ह्या साईडला जरी आलात, इथं परत तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीनं प्लंबिंग वर्क करून दिले गेलेलं आहे. आणि परत इथे जर आपण आलो तर इथं पण तुम्हाला एक वॉशिंग मशीनसाठी प्रॉपरली नीटनेटकी आणि चांगल्या पद्धतीची जागा दिले गेलेली आहे. अशा पद्धतीचा खरं हा 3 BHKचा फ्लॅट आहे. जे मंडळी मुलुंड लोकेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती जर कोणी घर बघत असेल तर हा ऑप्शन आपल्याकडे आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींची आपण शहानिशा केली आणि त्याच्यानंतर हा फ्लॅट मुलुंडचा तुमच्या पुढे मी घेऊन आलेलो आहे. ज्या मंडळींना ह्या फ्लॅटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना मला असं वाटते की तुम्ही या, हा फ्लॅट मी तुम्हाला नक्की दाखवतो. एक दिवस मला सांगा अगोदर की बाबा हा फ्लॅट बघायचा आहे, हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्यात बाकी नक्की येईल. अशाच पद्धतीचे हे विनंतीनुसार म्हणा, तुमच्या आग्रहास्तव म्हणा, किंवा तुमच्याकडे सगळ्याच मार्केटची माहिती थोडी द्यायचा मी प्रयत्न करतो आहे. माझ्या काही गोष्टी चुकत असतील तर तिथं मला क्षमा करा, कारण इथला गुगल माझा तेवढा सॉलिड नाही जेवढा असेल. पण तरी पण ही जे माणसं आहेत हे बाकी माझ्या ओळखीचे नक्की आहेत, म्हणून आपण हा खरं फ्लॅट नक्की काढलेला आहे. ह्या ज्या फ्लॅटची किंमत आहे ही खरं 3,10,00,000 ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, त्या सगळ्याच गोष्टींचा सारासार विचार केला तर 3,10,00,000 रुपये सांगितलेली किंमत आहे. पण जर आपलं पेमेंट त्या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित असतील तर आपण संबंधित जे घरांचे मालक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याची किंमत नक्की कमी करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. अशाच पद्धतीने आमचे व्हिडिओ बघत राहा. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि मला थोडी मदतही करा ह्या साईडला जास्तीत जास्त बघण्याची, सबस्क्रायबर्स करण्याची, जेणेकरून तो माझे सबस्क्रायबर्स वाढत आहेत, व्ह्यू वाढत आहे म्हटल्यानंतर मी अजून जास्त एरिया कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करते. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.